नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण मैद्याचा अजिबात वापर न करता खुसखुशीत अशी शंकरपाळी केलेली आहे, ते सुद्धा गव्हाच्या पिठाने। तर याच्यासाठी वाटीचं आणि वजनी माप दोन्ही मी इथं दिलेलं आहे। गव्हाचं पीठ आपण जवळजवळ 1 किलो घेणार आहेत। 1 किलो गव्हापासून आपल्याला ही शंकरपाळी करायची आहेत। तर कपने तुम्ही बघू शकता, आता 3 कप झालेला आहे। जवळजवळ 8 कप आपल्याला हे पीठ लागणार आहे। बरोबर आपलं 1 किलो इतकं पीठ झालेलं आहे। 8 कप असं आपण भरलेलं आहे। आता ही पिठी साखर आहे। पिठी साखर आपण जर भुसभुशीत भरली तर ती 2.25 कप लागते आणि जर आपण दाबून भरली तर ती फक्त 1.5 कप इतकीच लागते। भुसभुशीत भरल्यानंतर हे पहा 1/4 कप आपला रिकामा राहिलेला आहे आणि ही पिठी साखरेचं प्रमाण आहे। आता आपल्याला तूप मोजायचं आहे। तूप जवळजवळ 250 ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे। तर ते एक्झॅक्ट आपल्याला 1 कप आणि वर 1/4 कप इतकं लागेल। वजनाने आपल्याला हे 250 ग्रॅम घ्यायचं आहे आणि तूप मी इथं सामान्य तापमानाचं घेतलेलं आहे किंवा तुम्ही म्हणू शकता की मेल्टेड तूप तुम्ही इथे वापरू शकता। तर बरोबर 1 कप आणि 1/4 कप इतकं घेतलं की 250 ग्रॅम इतकं तूप याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि 250 ml आपण इथे दूध घेतलेलं आहे आणि म्हणजे 250 ml म्हणजे 1 कप इतकं दूध आपण इथे घेतलेलं आहे। आता कुठला इन्ग्रेडियंट मी गरम करून घेतलेला नाही। गरम केल्यानंतर त्याला कोमट करूनच याच्यामध्ये घालावं लागतं, नाहीतर आपली शंकरपाळी ही विरघळतात। तुम्ही मैदा वापरणार असाल आणि हे सगळे इन्ग्रेडियंट गरम करून एकत्र केले तर तुम्हाला ते सामान्य तापमानाला आधी येऊन द्यावे लागतात आणि मगच ते मिक्स करावे लागतात। मी नॉर्मल टेम्परेचरचेच इन्ग्रेडियंट मिक्स करत आहे। आता हे जे तूप आपण या पिठामध्ये घातलेलं आहे ते तूप जे आहे ते व्यवस्थित आपल्याला पिठाला सुरुवातीला चोळून घ्यायचं आहे। साखरसुद्धा मी याच्यामध्येच ॲड केलेली आहे आणि सगळं एकत्र करून मग हे सगळं तूप दूध किंवा पाणी एकत्र करण्याच्या आधी व्यवस्थित आपल्याला शंकरपाळ्याच्या पिठाला चोळून घ्यायचं आहे। जितकं आपण व्यवस्थित चोळू तितकी आपली शंकरपाळी व्यवस्थित खुसखुशीत व्हायला मदत होते। आता जे हे 250 ml दूध आहे ते 250 ml दूध आपल्याला थोडं थोडं करून ॲड करायचं आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट, तुम्हाला जर 1 पिंच इतकं मीठ टाकावंसं वाटत असेल तर तुम्ही टाका। मी इथं घातलेलं नाही आहे कारण मला ते फारसं आवडत नाही, पण तुम्हाला जर आवडत असेल तर 1 चिमूटभर तुम्ही यामध्ये मीठ नक्की घालू शकता। आता आपण इथे 1 चमचा इतकी वेलची पूड घालणार आहोत, यामुळे आपल्या शंकरपाळ्याची चव अगदी द्विगुणित होणार आहे। सुरुवातीला हे जे दूध आहे हे जितकं मिक्स करून घेता येईल तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी त्याच कपाचा वापर करून जवळजवळ 1 कप पाणी घेतलेलं आहे, पण पाणी घालताना आपल्याला थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे। आपल्याला याचा घट्ट गोळा तयार करायचा आहे। अजिबात पातळ वगैरे गोळा हा तयार करायचा नाही, नाहीतर आपली शंकरपाळी ही कडक होतात आणि त्याला व्यवस्थित पदर देखील सुटणार नाहीत। पूर्ण पीठ मळायला मला बरोबर 1 कप इतकं पाणी लागलेलं आहे। तुम्हाला जरी हे पीठ कोरडं वाटलं तरीसुद्धा तुम्ही पाण्याचं दुधाचं प्रमाण किंवा तुपाचं प्रमाण अजिबात वाढवायचं नाही। हे थोडंसं कोरडं असंच ठेवायचं आहे, ज्याच्यामुळे आपले शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी मदत होईल। लाटणे घेऊन प्लॅटफॉर्मवरच आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपला जो गोळा आहे तो जास्तीत जास्त मोठा गोळा एका वेळी लाटण्यासाठी आपल्याला मदत होईल। जरी याला चिरा गेल्या तरी अजिबात काळजी करू नका, पुन्हा याला थोडंसं जुळून घ्यायचं आणि पुन्हा याला लाटून घ्यायचं आहे। आता कटरच्या साहाय्याने याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे। शंकरपाळ्याचा आकार फार मोठा असू नये, कारण जर शंकरपाळी आपली जाड झालेली आहे जास्त आणि खूप मोठ्या आकाराची झाली तर ती मधल्या बाजूनी कच्ची राहण्याचा संभव असतो। त्यामुळे आपल्याला शंकरपाळी ही लहान आकाराची करायची आहेत आणि खूप पण जाड करायची नाहीत किंवा आपल्याला फार पातळ देखील करायची नाहीत। मध्यम जाडीची मी शंकरपाळी ठेवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आत्ताच याला मस्त अशी लेयर्स दिसत आहेत। तळल्यानंतर या लेयर्स आणखी खोलून येतील। तेल आपलं व्यवस्थित तापलेलं असावं याची काळजी घ्यावी। तेल जर तुमचं थंड असेल तर आपली शंकरपाळी विरघळतील, त्यामुळे सुरुवातीला तेल तापताना थोडासा मोठा गॅस ठेवावा। ज्यावेळी आपण शंकरपाळी यामध्ये घालतो त्यावेळी
ते कमी गॅसवर म्हणजे लो मीडियम हीटवर ठेवावं आणि थोड्या प्रमाणामध्ये शंकरपाळी घालावी. जास्त प्रमाणामध्ये जर आपण शंकरपाळी घातली तर तेलाचं तापमान कमी होतं आणि आपली शंकरपाळी ही व्यवस्थित तळली जाणार नाही किंवा आपली शंकरपाळी विरघळण्याचा संभव असतो. दुसरी गोष्ट म्हणजे शंकरपाळी जास्त तेलकटसुद्धा होऊ शकतात, त्यामुळे तेलाचं तापमान व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे. आता एकसारखं फिरवत आपल्याला ही शंकरपाळी तळायची आहेत आणि या पद्धतीचे गोल्डन ब्राऊन रंगाची झाली की ती आपल्याला काढून घ्यायची आहेत. पहिल्या घाण्यातील शंकरपाळी फारशी आपल्याला फुललेली मिळणार नाही, कारण तेलाचं तापमान तेवढ्या प्रमाणामध्ये वाढलेलं नसतं, परंतु नंतरच्या घाण्याची शंकरपाळी ही व्यवस्थित फुलतील. तुम्ही वाटीने ज्यावेळी तुपाचं प्रमाण घेता किंवा हे सर्व प्रमाण घेता तर त्यावेळी तूप हे नेहमी मेल्ट करून घ्यावं. जर तूप तुम्ही घट्ट वगैरे घेतलं तर तुमचं प्रमाण हे चुकू शकतं. इथं मी वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाणं दाखवलेली आहेत, परंतु वाटीचं प्रमाण घेताना नेहमी तूप मेल्ट करून घ्यावं ही काळजी घ्यावी. तयार झालेली शंकरपाळी आपण थोडीशी पसरवून ठेवावी आणि नंतरच डब्यामध्ये भरावी. पाहू शकता मस्त खुसखुशीत झालेली आहेत. ही 1.5 किलोची शंकरपाळी झालेली आहे. तेव्हा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन.